नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय नाती नाती या विषयावरती आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज माझ्यासोबत पुन्हा एकदा आहेत सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक माधव गुरुजी. आपण सरांचं स्वागत करूया. सर नमस्कार. साईराम. आदेश. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मात्र चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. ॲडव्होकेट माधव गुरुजी यांनी दिल्लीच्या शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटरमार्फत ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केली. एक गोष्ट या ठिकाणी मला आवर्जून नमूद करावीशी वाटते आणि ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त 7 जण आहेत आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्यांच्यापैकीच एक आहेत. ॲडव्होकेट माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातले आहेत आणि त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची 7 पिढ्यांची परंपरा आहे आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी हे त्यांचे 7वे वंशज आहेत. हे सगळं कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा ते पुढे खूप छान पद्धतीनं चालवत आहेत. तसंच ॲडव्होकेट माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी सेंटर हे पनवेल आणि दादर या ठिकाणी आहे. ॲडव्होकेट माधव गुरुजी या दोन्ही सेंटरवरती आपली सेवा बजावत असतात. माधव गुरुजी यांना भेटण्याकरता आपण पनवेल या सेंटरमध्ये सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर मुंबई या ठिकाणी सर असतात. त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांना भेटू शकता. अजून एक गोष्ट इथं आवर्जून नमूद करायची आहे आणि ती म्हणजे आता ॲडव्होकेट माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आपल्याला पुण्यामध्ये सुद्धा मिळणार आहे आणि डिसेंबर महिन्याच्या 19, 20 आणि 21 डिसेंबर या 3 दिवसांमध्ये ॲडव्होकेट माधव गुरुजी हे पुण्यामध्ये कन्सल्टन्सीसाठी येत आहेत. ज्या कोणालाही ॲडव्होकेट माधव गुरुजी यांना भेटायचं असेल त्यांनी या आत्ता जे स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत आहेत या नंबरवरती तुम्ही कॉल करून सरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला फिक्स वेळ मिळेल तुमचा आणि त्या ठिकाणी तुम्ही निश्चितपणाने सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. साईराम. नेहमीप्रमाणे एक वेगळा विषय आपण निवडलेला आहे नाती नाती. सगळ्यात महत्त्वाचं आणि क्लिष्ट नातं आपण थोडंसं म्हणूया आणि ते म्हणजे पेरेंट्स आणि आत्ताची जनरेशन मुलं आणि पालक असं आपण थोडक्यात म्हणू. पण मुलं आणि पालक ही जे एक काही काळासाठी ते जे एक एज असतं मुलांचं त्याच्यात थोडंसं क्लिष्ट वाटणारं असं ते नातं आहे. ॲस्ट्रॉलॉजी या नात्याकडे कशा पद्धतीने पाहतं? प्रशांत, टीनेजर आणि पॅरेंट्स म्हणजे पाल्य आणि पालक हे नातं बघितलं तर ज्यावेळेला टीनेजर म्हणजे तो मुलगा वयामध्ये येतो, मग ती मुलगी असो मुलगा असो आणि त्यांचे पॅरेंट्स म्हणजे की त्यांचे पालक, तर हे नातं खूप सुंदर आहे. म्हणजे खूप चांगलं नातं आहे. या नात्यामध्ये म्हणजे पालकांकरता हे नातं इतकं चांगलं आहे की त्यावेळेला त्या पालकाच्या मनामध्ये उभारी निर्माण होते. म्हणजे म्हणतात ना की ज्यावेळेला बापाच्या चपला मुलाच्या पायामध्ये यायला लागतात त्यावेळेला त्या मुलाशी मित्रासारखं वागायचं आणि एक चांगला मित्र बापाला भेटतो. मुलीच्या बाबतीतही तसंच असतं. म्हणजे की आईला एक चांगली मैत्रीण भेटते ज्यावेळेला तिची मुलगी बरोबरीने येते आणि हे नातं इतकं सुंदर आहे की तिथे म्हणजे नॉर्मली जी पिढी आहे म्हणजे जे पालक आहेत त्या पालकांना हे लक्षात येतं की आता खांद्याला खांदा लावून कोणीतरी आपल्याबरोबर उभं आहे म्हणजे किंवा खांद्याला खांदा लावून आपल्याला मदतीला कोणीतरी आहे आणि तो एक खूप छान सलोखा असा त्या नात्यामध्ये निर्माण होतो. पण प्रॅक्टिकल जर बघितलं म्हणजे की हे ॲस्ट्रॉलॉजी अँगलने किंवा ह्याचं वर्णन आपण ऐकलं, प्रॅक्टिकल बघितलं तर खरंच असं असतं का हा प्रश्न आहे. कारण ज्यावेळेला टीनेजर म्हणजे चालू होतं की 15व 16वं वर्ष चालू होतं आणि त्याच वेळेला म्हणजे की पालक आणि पाल्य त्याच्यामध्ये खूप साऱ्या अडचणी निर्माण होतात. त्याच वेळेला मुलाचे वडील किंवा मुलीची आई किंवा मुलाची आई हे पत्रिका घेऊन आमच्याकडे येतात आणि मग ते सांगतात की बघा आता ही पत्रिका किती म्हणजे प्रॉब्लेम आहे आणि तो आता आमचं ऐकतच नाही. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इतका आळस आहे की तो आळस कसा घालवायचा, प्रत्येक गोष्टीमध्ये तो उलट उत्तर करतो. म्हणजे त्याला काही जरी सांगितलं तरी तू गप्प बस, तुला काय कळतं का, अरे हा असं म्हणत होता, हो त्याला काय अक्कल आहे. म्हणजे अशी सगळी प्रत्युत्तरं चालू होतात. एक साधारण लक्षात येतं त्यांच्या स्वतःच्या की त्याच्यात प्रचंड ओव्हर कॉन्फिडन्स आहे. आणि मग तिसरं त्यांचं असं म्हणणं असतं की बाबा ह्याच्यामध्ये त्याचं फ्रेंड सर्कल म्हणजे त्याचा मित्रपरिवार, त्या मित्रपरिवारामध्ये तो इतका बांधला गेला आहे की त्याला कुठल्या गोष्टीमध्ये लक्ष नाही, नाही त्याचं अभ्यासामध्ये लक्ष आहे, नाही घरामध्ये लक्ष आहे, नाही कुठल्या गोष्टीमध्ये लक्ष आहे. आता कुठे फंक्शनला जायचं असेल, काय सांगायचं असेल तरी हा म्हणतो नाही मी येणार नाही म्हणून, मी मित्रांबरोबरच आहे.
किंवा रात्री एक ठराविक वेळ आहे की बाबा 8पर्यंत घरामध्ये यायला पाहिजे, तर हा 10 12:30 कुठे आहे तर हा 5 मिनिटात आलो, कुठे आहे हा 2 मिनिटात आलो, ही उत्तरं चालू होतात. अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करायचं? या सगळ्या प्रश्नांना घेऊन हे पालक आलेले असतात. आणि हालाकी हे नातं असं आहे की खांद्याला खांदा लावून पायामध्ये चप्पल एकमेकाची पायात येते, तर मित्रत्वाचं नातं निर्माण व्हायला पाहिजे. हे परस्पर विरोधी भाव या नात्यामध्ये बघायला मिळतात. नेमकं याच वयामध्ये हे सगळं सुरू होतं, म्हणजे आपण थोडक्यात प्रदूषण म्हणूया खरं तर हे या नात्यांमध्ये. पण हे याच वयामध्ये निर्माण होतं, त्याच्या बाबतीत काय सांगाल? प्रदूषण शब्दच तुम्ही एकदम प्रशांतजी याला परफेक्ट वापरला, म्हणजे की प्रदूषणच आहे म्हणजे या नात्यामधलं. आणि या नात्याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला पूर्णपणे म्हणजे की वेदाचा आपल्याला इथे बेस घेता येईल, किंवा वेदामुळे जे नॉलेज आहे त्या नॉलेजचा आपल्याला बेस घेता येईल. याच्यामध्ये बघा, जन्मजात आहे ना बुद्धी प्रत्येकाला असते. म्हणजे लहान बाळ जरी असेल आणि त्याच्या पटकन हाताला चटका लागला तर तुम्हाला हात बाजूला घ्यावा नाही लागत, ते बाळ स्वतः हात बाजूला घेतं. म्हणजे डेफिनेटली की बुद्धी ही जन्मजामध्ये आहे. तर पहिली अवस्था बुद्धीची आहे ती बुद्धी, की जी त्याला आहे की त्याला शरीराचं संरक्षण करणं किंवा भूक लागल्यानंतर रडणं, या सगळ्या गोष्टीची इंटिमेशन त्याला देत असते आणि तशा क्रिया त्याच्याकडनं करून घेत असते. बुद्धीच्या एकूण 4 अवस्था आहेत. म्हणजे आपल्याला पूर्ण जीवनभरामध्ये, मग तुम्ही स्त्री असा किंवा पुरुष असा, प्रत्येकाला 4 बुद्धींची प्राप्ती होते. मग त्याच्यानंतर हे 8व्या वर्षापर्यंत फक्त बुद्धीवरतीच उपजीविका चाललेली असते. म्हणजे फक्त बुद्धी असते. त्याप्रमाणे बघा की तो आई जसं सांगेल त्याप्रमाणे करतो. आईच्याच पाठीमागे असतो, किंवा जे त्याला सिक्युअर्ड वाटतात किंवा सेफ वाटतात त्यांच्याबरोबर तो असतो. आणि प्रत्येक वेळेला त्याला खाण्याचं सुद्धा म्हणजे आईला सांगावं लागतं की बाळा बास, आता तुझं पोट भरलं, बाळा आता तू पाणी पी, या सगळ्या गोष्टी. आणि मग तो त्या ऑर्डर फॉलो करत जातो. तेवढीच बुद्धी त्या याच्यामध्ये असते. त्याच्यानंतर 8व्या वर्षी 8व्या नावाची मेधा नावाची बुद्धी प्राप्त होते. दुसरी बुद्धीची अवस्था आहे ती मेधा. ही व्रतबंधाच्या वेळेला म्हणजे की मुंज लागतात त्यावेळेला पूर्णपणे संस्कारितमध्ये याचे मंत्र आहेत की त्या मंत्रोच्चारामध्ये त्याला मेधा नावाची बुद्धी तुझी आता जागृत झाली आहे याची त्याला जाणीव करून दिली जाते. आता मेधा ही बुद्धी एक्झॅक्टली प्रशांतजी काय काम करते, तर मेधा या बुद्धीमुळे तुमचं पठण, अभ्यास करणं, एखाद्या गोष्टीमध्ये लक्ष लागणं, एकरूपता येणं, या सगळ्या गोष्टी ह्या पूर्णपणे बुद्धीवरती आहेत, मेघा नावाच्या बुद्धीवरती. आणि मी मेधा नावाच्या बुद्धीवरती तो पुढे आचरण करत जातो. ही बुद्धी त्याची साधारण 9वीपर्यंत राहते, म्हणजे त्याच्या वयाच्या 15व्या 14व्या 15व्या वर्षापर्यंत राहते. आणि 14व्या 15व्या वर्षापर्यंत बघाल तुम्ही तर त्याचा एक अभ्यास विशिष्ट पद्धतीने चाललेला असतो. तो सगळं पालकांचं ऐकत असतो. तो म्हणजे की सगळीकडे एक गुड बॉय म्हणतो तसं गुड बॉय म्हणून तो सगळीकडे असतो, किंवा एक गुड गर्ल म्हणून ती सगळीकडे असते. आणि एक्झॅक्टली ज्यावेळेला त्याला 15 एज लागतं, 15वं वय तो लागतो, कधी मुलं त्याच्यात 10वीला येतात किंवा 9वीच्या एंड ऑफ द येतात, त्याच्या वेळेला बघाल तर प्रामुख्याने त्यांच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होते. त्यावेळेला प्रज्ञा नावाची बुद्धी आहे. ही प्रज्ञा नावाची बुद्धी त्याची ॲक्टिवेट होते. म्हणजे पहिली बुद्धी होती, मग त्याच्यानंतर मेघा नावाची बुद्धी आली, मग त्यांना प्रज्ञा नावाची बुद्धी आली. आणि ही प्रज्ञा नावाची बुद्धी ज्यावेळेला त्यांच्यामध्ये येते ना, त्यावेळेला त्यांचं स्वतःचं अस्तित्व बनायला सुरुवात होते. म्हणजे प्रत्येकाचं. मग त्यावेळेला तुम्हाला स्वार्थ येतो, माझं आहे, हे माझं आहे, हे मी सांभाळलं पाहिजे, हे मी करायला पाहिजे, ह्या सगळा मीपणा त्याच्यामध्ये पूर्णपणे येतो. त्याच्यानंतर मग पुरुषार्थाची जाणीव होते. सेक्सच्या बाबतीमधलं पूर्ण नॉलेज, शृंगाराच्या बाबतीमधलं नॉलेज, म्हणजे त्या भावना, त्या सगळ्या भावना त्यांना समजायला लागतात. आणि खऱ्या अर्थाने मग त्यांचं एक म्हणजे की आपण बालरूप धरतो ते सोडून आपण ते प्रौढ अवस्थेकडे म्हणजे की तरुण अवस्थेकडे येतात. म्हणजे आणि एक्झॅक्टली ते टीनेजर म्हणून धरलेलं आहे की हे टीनेजर याच्यामध्ये आले. आणि मग ते आल्याच्या नंतर मग स्वाभाविकता असं आहे की त्याची एवढी उग्र अवस्था आहे, म्हणजे त्यावेळेला त्यांच्यामध्ये इतका कॉन्फिडन्स आलेला असतो की मग तो ओव्हर कॉन्फिडन्ससारखा होतो, किंवा इतका त्यावेळेला उत्साह असतो त्यांच्याकडे, इतका त्यावेळेला उत्कर्ष असतो त्यांच्याकडे, की त्यावेळेला जर त्यांच्यावरती एखादी रिस्पॉन्सिबिलिटी पडली ना, म्हणजे त्यावेळेला तुम्ही त्यांना व्यवस्थित ऑपरेट केलं, एखादी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावरती टाकली आणि मग एक विशिष्ट पद्धतीने त्यांना टॅकल केलं, तर ह्या एजमध्ये मुलं सर्वात चांगली बेस्ट फ्रेंड बनू शकतात, किंवा पुढे जाऊन पुढच्या जीवनामध्ये ते उत्तम मनुष्य बनू शकतात, किंवा पूर्णपणे त्यांचं करिअर खुलू शकतं. पण एक्झॅक्टली ह्याच बदल जो होतो तो पॅरेंट्सना खटकतो. आणि मग तो पॅरेंट्सला खटकतो, इथे मग तुमचं प्रदूषण जे आहे ते प्रदूषण चालू होतं. मग त्याला कसं असतं की ज्यावेळेला तुमच्याकडे एखादी प्रचंड शक्ती आहे, त्यावेळेला ती शक्ती तुम्ही कुठेतरी प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करणार. आणि जर तुम्ही त्याला वाव दिला नाही ती प्रदर्शित करण्यामागे, तर मग तो जिथे त्याला चान्स मिळेल तिथे ती प्रदर्शित करणार. मग मुलांना सर्वात चांगलं चान्स कुठे असतं, तर आपण म्हणतो ना, होम ग्राउंडवर जो तो जोरात असतो, मग घरामध्ये जो तो पालकांसमोर जोरात असतो. पण याला विशिष्ट पद्धतीने टॅकल केलं तर 100% ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे आणि याच्यामध्ये एक उत्तम मनुष्य घडू शकतो. पालकांच्या बाबतीमध्ये तुम्ही आत्ता म्हणालात, पण मला आता मी सुद्धा एक पालक आहे, माझा पण मुलगा आता त्याच वयामध्ये आहे. प्रॉब्लेम असा होत जातो की याच्यातून सुटण्याचा मार्ग मिळत नसतो. कारण होतं असं की मुलगा आहे एका बाजूला किंवा मुलगी आहे, व्हॉटेवर आपलं जे अपत्य असेल ते आहे, आणि त्याच्यावर एवढं प्रेम करायची सवय झालेली असते आणि त्याचं हे अचानक बदललेलं जे वागणं असतं, त्याच्यामुळे कुठे जावं, कोणाला विचारावं,
कोणाचं मार्गदर्शन घ्यावं, कारण आपल्याच एजचे सगळे असतात, त्यांची मुलं पण तेवढीच, ते पण त्याच क्रायसिसमधनं जात असतात, नेमकं कळत नाही. अशा वेळेला जर ॲस्ट्रॉलॉजी, ज्योतिषशास्त्र आपण म्हणतो, त्या शास्त्राकडे जर आपण आलं आणि याचे उपाय शोधण्याचा प्रयत्न शास्त्राच्या अनुषंगानं जर आपण केला तर ते मिळतात का? प्रशांतजी 200% मिळतात. आणि मी म्हटलं ना की ॲस्ट्रॉलॉजी या ह्याच्यामध्ये ना या सगळ्या घडामोडीचा अभ्यास केलेला आहे. हे जीवनाचं हे शास्त्र आहे की हा मिरर आहे, हा आरसा आहे. आणि हा आरसा प्रत्येक गोष्टीची तुम्हाला जाणीव करून देतो. त्यामुळे तुम्ही जो विषय म्हणलात ना की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आल्याच्या नंतर प्रॅक्टिकल कसं आहे की मुलाचं वागणं आणि तुमचं त्याच्याबरोबर वागणं, या दोन्ही गोष्टीमध्ये तुमचा कम्युनिकेशनचा पार्ट आहे. आणि नो डाऊट की याच्यावरती तुम्हाला दुसरं काही अवेलेबिलिटी नाही आहे. म्हणजे याच्यावरती जे काही सोल्युशन आहे ते सोल्युशन तुम्हाला याच मार्गाने काढायचं आहे. म्हणजे आणि असं नाही आहे की ॲस्ट्रॉलॉजी फक्त तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये आल्यानंतर मग तुम्ही हा उपाय करा, हा यज्ञ करा, ते यज्ञ करा, असं नाही आहे. मी तुम्हाला टेक्निकली बघा, अगदी मागच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलं की बुद्धीच्या 4 अवस्था आहेत. तुम्ही हे समजून गेलं पाहिजे की आता बुद्धीची 3री अवस्था प्राप्त झाली. आणि मग याच्यामध्ये प्रशांतजी ह्या समस्येवरती माणसं येतात ना, त्याच्या वेळेला सर्वात पहिले की आम्ही त्यांचं काउन्सिलिंग करतो पूर्णपणे. आणि काउन्सिलिंग करून त्यांना काही प्रश्न विचारतो आम्ही. ज्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे की खरोखरी आज ज्यांच्या घरामध्ये टीनेजर आहे किंवा ज्यांच्या आता टीनेजर एजमध्ये जाणारे पाल्य ज्यांच्या घरामध्ये आहेत, त्यांच्याकरता एपिसोड खरोखरी गोल्डन चान्स आहे. आम्ही याच्यामध्ये ना 12 प्रश्न तयार केलेले आहेत. ज्या 12 प्रश्नांची उत्तरं तुम्ही होय किंवा नाहीमध्ये द्यायची आहेत. आणि जर तुमची ह्याच्यामधली उत्तरं सगळे होय असतील तर तुम्ही बेस्ट पालक आहात आणि तुमचा बेस्ट पाल्य आहे. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला 100% सांगतो की छोटा मोठा नाही, खूप मोठा व्यक्तिमत्वाचा माणूस तुमच्या घरामध्ये घडतो आहे. हां, पण याच्यामधली 5 जरी उत्तरं तुमची नो असतील तर तुमचं नातं हे धोक्यामध्ये आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही सुधारणा करा. त्या प्रश्नांची उत्तरं होय येतील ह्याकरता तुम्ही प्रयत्न करा. आणि तिसरा त्याच्यामध्ये पार्ट जो अत्यंत महत्त्वाचा आहे की तुमच्या ह्याच्यामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर नाही असतील तर मग काय करायचं, तुम्ही काय पालकत्वाचा राजीनामा नाही देऊ शकत ना. तर तुम्ही त्या प्रश्नांची सगळ्या प्रश्नांची उत्तरं होयमध्ये कन्वर्ट करा की ती होयमध्ये यायला पाहिजेत, येसमध्ये यायला पाहिजेत. आपण शॉर्टली प्रश्न घेऊया, पाहिजे तर मध्ये ब्रेक घेऊया, पण हा खूप महत्त्वाचा विषय आहे. याच्यामध्ये पहिला प्रश्न आम्ही त्यांच्या पालकांना विचारतो की ज्यावेळेला या सगळ्या समस्या त्यांच्या होतात आणि या सगळ्या समस्या आपण ऐकून घेतो त्यावेळेला मग त्यांना आपण या गोष्टींबाबत विचारतो. तर पहिला प्रश्न त्या पालकाला हा विचारला जातो की तू घरामधला कर्ता पुरुष आहेस, तू घरामध्ये कमवत आहेस, म्हणून तुझा काही वेगळा मान सन्मान आहे का? प्रश्नाचं उत्तर होय किंवा नाहीमध्ये तुम्ही धरायचं आहे. बघा तुम्ही आता तुमच्या चेहऱ्यावरती हसायला आलं, म्हणजे उत्तर काय आहे ते तुम्हाला कळलं. दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये विचारला जातो की तुमच्या पाल्याची, अर्थात तुमचा मुलगा किंवा मुलगी याची स्वप्न तुम्हाला माहिती आहेत का? आपण ऑलवेज असं करतो ना की आपली स्वप्न त्यांच्यावरती लादतो की नाही नाही तू सायन्सलाच ॲडमिशन घे, नाही नाही तू BA नाही करायचं, नाही नाही तू हेच कर. म्हणजे करायचं आहे कुणाला? पाल्याला करायचं आहे. तो टीनेजर आहे, त्याची स्वतःची प्रज्ञा नावाची बुद्धी ॲक्टिवेट झालेली आहे, त्याला आता जोश दाखवायचा आहे स्वतःचा. मग त्याला ज्या क्षेत्रात आवड आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं स्वप्न तर जाणून घ्या. माझं म्हणणं नाही की त्याला सगळी गोष्ट कळते आणि तुम्ही त्याच्या म्हणण्याप्रमाणे चाला, पण ॲटलिस्ट तुम्ही त्याचं ड्रीम समजून घ्यायला पाहिजे. दुसरा प्रश्न आहे तो. तिसरा प्रश्न आहे की तुम्ही टीनेजर, तुमचा मुलगा किंवा मुलगी म्हणजे आईवडील ज्याच्या भूमिकेमध्ये तुम्ही असताना तुमच्या वागणुकीमध्ये तुम्ही काही बदल केला आहे का? आज मुलगा जन्माला आल्यापासून तुम्ही त्याचप्रमाणे त्याला ट्रीट करताय. आज तो ज्यावेळेला मोठा झाला, तुमच्या खांद्याला खांदा लावून आला, तुम्ही मित्र म्हणून आता त्याचा स्वीकार करणार आहे. तर ह्या परिस्थितीमध्ये तुमच्या वागण्यामध्ये तुम्ही काही बदल केला आहे का? प्रश्नाचं उत्तर एक तर होयमध्ये असायला पाहिजे, नाही तर नाहीमध्ये असायला पाहिजे. स्वतःला हे प्रश्न विचारा. तुम्ही पालक म्हणून निश्चितपणे तुमच्या या 12 प्रश्नांची उत्तरं जर होय झाली, तुम्हाला मी पाहिलं तर 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपर लिहून देतो की सर्वात मोठं व्यक्तिमत्व किंवा उत्तुंग व्यक्तिमत्व किंवा तुम्हाला जसा तुमचा पाल्य हवा आहे त्याप्रमाणे तो तुम्हाला भेटेल. एवढं या प्रश्नांमध्ये ताकद आहे, एवढी या उत्तरांमध्ये ताकद आहे. किंवा एवढा विचार करून म्हणजे जवळजवळ 1000 लोकांचं काउन्सिलिंग केल्यानंतर ही क्वेश्चन शीट आम्ही बनवलेली आहे. नक्कीच. खूप छान असं मार्गदर्शन. आणि क्वेश्चन शीट काय आहे ही जशी तुम्हाला आता उत्सुकता असेल की आता पुढचे प्रश्न काय आहेत, तसं माझी उत्सुकता आहे की पुढे काय विचारलेलं आहे. कारण आपण सगळेजण त्या एजमधून आणि त्या फॅक्टरमधून चाललेलो असतो, त्यामुळे उत्सुकता निश्चितपणानं असते. पण माधव गुरुजी यांना जर तुम्हाला भेटायचं असेल, शंका विचारायची असतील, प्रश्न विचारायचे असतील तर पनवेलमध्ये सर असतात सोमवार ते शुक्रवारमध्ये, शनिवार रविवारमध्ये सर दादर मुंबई इथे असतात. आणि या डिसेंबरमध्ये 19, 20, 21ला सर पुण्यामध्ये आहेत. त्यामुळे पुण्यामधून जे आत्ता बघतायत, ऐकतायत पुण्याच्या आसपासच्या परिसरामधून, ते निश्चितपणानं सरांना पुण्यामध्ये भेटू शकतात. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. नाती नाती या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि ॲडव्होकेट माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, आता पुढचे प्रश्न ऐकायची उत्सुकता आहे, काय सांगाल? प्रशांतजी, याच्यामध्ये ना चौथा प्रश्न हा विचारला जातो. हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे की तुमच्या मुलामुलींचे मित्रमैत्रिणी यांच्याशी आवर्जून तुम्ही बोलता का?
जनरली बघा असं होतं की त्यांचे मित्रमैत्रिणी येतात, तुम्ही तुमच्या रूममध्ये निघून जाता किंवा तुम्ही बाहेर कुठेतरी निघून जाता, म्हणजे जो पालक असतो तो त्यांच्याशी कम्युनिकेट होत नाही म्हणजे. आणि याच्या व्यतिरिक्त त्यातला एकाचा तरी फोन नंबर तुमच्याकडे आहे का, किंवा ते वाटेमध्ये कुठे भेटले तर आवर्जून तुम्ही तुमच्याशी बोलता का. आता बघा की तुमचा मुलगा किंवा मुलगी तुम्ही ऑफिसला जायला निघाले आणि वाटेमध्ये तुम्हाला भेटले तर त्यांच्याशी तुम्ही बोलाल, त्यांना हाय कराल. परंतु त्यांचे मित्रमैत्रिणी तुम्हाला भेटले तर आवर्जून तुम्ही त्यांना बोलता का, त्यांना हाय तरी करता का, किंवा त्याच्या एका मित्राचा किंवा मैत्रिणीचा नंबर तरी तुमच्याकडे आहे का. उत्तर होय असेल तर तुम्ही चांगले पालक आहात, नाही असेल तर सुधारणा निश्चित करायला पाहिजे. आणि हे सगळे प्रश्न सुधारणा करण्यासारखे आहेत. आणि पुन्हा एकदा मी दावा करतो की ह्या प्रश्नांची उत्तर होय झाली तर उत्तुंग व्यक्तिमत्व तुमच्या घरामध्ये 100% असेल. पाचवा महत्त्वाचा प्रश्न असा येतो की स्टडी आणि करिअर याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या मुलांना स्पोर्टमध्ये, हॉबीमध्ये किंवा त्यांना आवडीच्या एखाद्या विषयामध्ये तुम्ही त्यांना प्रोत्साहन दिलं आहे का, की तुला काय ड्रॉइंग काढायला आवडतं तर तू जा एका वेगळ्या कॉम्पिटिशनला, किंवा तू काहीतरी वेगळा पार्ट कर, किंवा त्यांना मिळालेलं एखादं बक्षीस. मग एखादा मुलगा चांगला क्रिकेट खेळत असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही त्याला प्रोत्साहन दिलं आहे का, की अरे आज तू चांगली बॅटिंग केली, 50 रन्स तू करून आला आहे तर चल आज आपण पार्टी करूया म्हणून. असं काही वेगळं प्रोत्साहन त्याला दिलं आहे का. तुम्ही बघा कायम चर्चेमध्ये तुमच्या स्टडी आणि करिअर त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर तुम्ही म्हणता अजिबात अभ्यास करत नाही तो, करिअरचा त्याला तर पत्ताच नाही आहे. म्हणजे स्टडी आणि करिअर ह्याच्या व्यतिरिक्त पण त्याच्याकडे दुसरी टॅलेंट आहेत ना, त्या टॅलेंटकडे बघायला पाहिजे, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याच्यानंतर मग 6वा प्रश्न हा येतो म्हणजे की तुमच्या मुलावर किंवा मुलीवर तुमच्यापेक्षा जास्त विश्वास आहे का. विश्वास आहे ना हा ज्यावेळेला तुम्ही संशय ठेवाल ना, दगा 100% होणारच आहे, 200% दगा होणार आहे. का तर पहिला संशय तुमच्या मनामध्ये दगा झाला नसेल ना तरी तुम्ही असंच धरणार की दगा झाला आहे म्हणजे. त्यामुळे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की तुमच्या पाल्यावरती म्हणजे तुमच्या मुलावर किंवा मुलीवर तुमच्यापेक्षा जास्त विश्वास पाहिजे की यार मी चुकीन पण माझा मुलगा नाही चुकू शकत. एवढा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आहे का. असेल तर उत्तर होय, नसेल तर उत्तर नाही, याप्रमाणे विचार करा. 7वा प्रश्न येतो की तुमचा धर्म, तुमचं कुलदैवत, तुमचा कुळाचार, तुम्ही ज्या संतांची उपासना करता, मग साईबाबा असतील, स्वामी समर्थ असतील, गोंदवलेकर महाराज असतील, किंवा तुमचे कोणी धर्मगुरू असतील, गुरुदीक्षा घेतली असेल, त्यांच्याबद्दलचा इतिहास, त्यांचं चरित्र किंवा आपल्या देवांच्या गोष्टी, आपला कुळाचार तुम्ही तुमच्या मुलांना कधी समजावून सांगितलं आहे का आत्तापर्यंत, ते टीनेजर अवस्थेमध्ये येईस्तोवर किंवा टीनेजर झाल्याच्या नंतर. उत्तर होय असेल किंवा उत्तर नाही असेल, 2च शब्दात उत्तर असेल, तिसरं कुठलंही उत्तर नसेल. बघा तुम्ही सांगितलं आहे का. जर तुम्ही सांगितलंच नाही तर तुमच्या मुलांना धर्म कळणार नाही, तुम्ही सांगितलंच नाही तर त्यांच्याबद्दल श्रद्धा त्यांच्या मनात राहणार नाही, आणि तुम्ही त्यांना सांगितलंच नाही तर त्यांचा इतिहास किंवा त्यांचं चरित्र त्यांना कुठून कळणार. आणि मग जर नाही कळणार तर त्यांचा रिस्पेक्ट राहणार नाही. आणि धर्म ही मोठी बॅकग्राऊंड आहे तुमच्या दोघांच्या ह्याच्यामध्ये, रिलेशनमध्ये धर्म ही मोठी बॅकग्राऊंड आहे. तुम्ही त्यांचे माता पिता हा बाय ब्लडपेक्षा धर्माची बॅकग्राऊंड ही ह्याच्यामध्ये मोठी असते. त्याच्या पुढचा प्रश्न येतो की मुलाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे की एखादा प्रसंग घडला किंवा एखादी सिच्युएशन असेल की समजा तुमच्या घरामध्ये मोठ्या बहिणीचं लग्न आहे तर त्या लग्नामध्ये त्याची काय रिॲक्शन असेल, किंवा जाताना पटकन एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला, तो ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याची रिॲक्शन काय असेल ही तुम्ही प्रेडिक्ट करू शकता का एखाद्या गोष्टीवरती. किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलेत आणि गाडी चुकली तर गाडी चुकल्यानंतर तो काय रिॲक्ट होईल. किंवा उद्या असं झालं की प्लॅटफॉर्मवरती पटकन तुम्ही गाडीत चढले आणि तो खाली राहिला, किंवा तो गाडीत एकटा चढून गेला, ही सिच्युएशन आली तर अशा सिच्युएशनमध्ये तो काय डिसिजन घेईल किंवा त्यावेळेला त्याची ॲक्शन काय असेल, त्याची रिॲक्शन काय असेल, ही तुम्ही ॲक्युरेट प्रेडिक्ट करू शकता का. ही जर तुम्ही प्रेडिक्ट करू शकता तर निश्चितपणे तुमच्या पाल्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला आहे. होय किंवा नाहीमध्ये विचार करून त्याचं उत्तर करा. ह्याचा पुढचा प्रश्न येतो की विशिष्ट ह्याच्यामध्ये म्हणजे की तुम्ही मुलांना जे काही पॉकेट मनी देता किंवा काही ना काही प्रसंगाने पैसे देता की बाबा हे तुला टूरला जायला पैसे ठेव, किंवा पॉकेट मनी हल्ली द्यावाच लागतो तर त्याप्रमाणे पॉकेट मनी तुम्ही देता. तुम्ही गमतीमध्ये तरी कधी त्याचा हिशोब मागितला आहे का. म्हणजे गमतीमध्ये असंच की अरे मला अख्खा पगार आहे ना, 50,000 रुपये पगार येतो, पण बाळा मला पगारच पुरत नाही रे, मग मी तुला तर 500 रुपये फक्त पॉकेट मनी देतो, तुला तो पुरतो का महिनाभर, आणि मग तुझे कुठे खर्च होतात किंवा तुझे कसे पैसे वाचतात. या दोन्ही गोष्टीवरती हसत हसत चर्चा. पण तुम्ही जाणून घेतलं आहे कधी की तुम्ही दिलेला पॉकेट मनी तो कशा प्रकारे खर्च करतो, आणि याच्यावरच त्याची अख्खीच्या अख्खी पुढची इकॉनॉमी अवलंबून आहे की तो ज्या वेळेला कमवता होईल किंवा त्याला पैशाची व्हॅल्यू त्या प्रमाणामध्ये कळेल. पण हा पॉकेट मनीचा हिशोब मला खात्री आहे तुम्ही कोणीही विचारत नाही. आणि विचारणं तुम्ही म्हणाल की ते कसं एकदम ऑड वाटतं ना, आपल्या मुलाला कसं विचारणार, असं ऑड वाटतं ते. मग ऑड वगैरे असं काय नाही, तुम्ही गमतीच्या भागामध्ये त्याला कधी एकदा विचारा आणि तो हिशोब जाणून घ्या. त्याच्या खर्चावरनं तुम्हाला आयडिया येईल की त्याचा स्वभाव काय आहे, आणि त्याच्यावर डेफिनेटली तुम्हाला त्यावेळेला तुम्ही विचाराल ना
तर ॲटोमॅटिक त्याच्यावरती अंकुश लागेल आणि त्याचा हिशोबसुद्धा मर्यादित येईल. किंबहुना पुढे त्याला इकॉनॉमी खूप चांगली कळेल, पैशाचं महत्त्व चांगलं कळेल. पुढे टाईम इज अ मनी लक्षात या की पैसा हेच सर्वस्व नाही, पण पैशाशिवायही या जगात काही नाही हेही समजून त्याला सांगता येईल. आणि हे सांगण्यापेक्षा त्याला ते प्रॅक्टिकली समजेल. ह्याचा पुढचा प्रश्न असा येतो की तुमची कुठे पिकनिकला किंवा टूरला जाता. जनरली आपण वर्षातून एकदा तरी आउटडोअरला मुलांना घेऊन जातो आणि टीनेजर झाल्यानंतर ते असतं. मग त्या टूरचं प्लॅनिंग करत असताना किंवा त्या पिकनिकचं प्लॅनिंग करत असताना तुम्ही त्यांना कधी विचारात घेतलं आहे का, त्यांना कधी वाव दिला आहे का की बाबा असं असं आपल्याला पिकनिकला जायचं आहे किंवा ट्रिपला जायचं आहे, तर तू सांग याच्यामध्ये कुठे जायचं आहे, तुला कुठे जायला आवडेल. म्हणून तुम्ही कधी त्यांना प्रोत्साहन दिलं आहे का, त्यांना कधी विचारलं आहे का, त्यांच्या भावना जाणून घेतल्यात का किंवा त्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे ते जाणून घेतलं आहे का. उत्तर एक तर होयमध्ये असेल नाही तर नाहीमध्ये असेल. त्याच्यातच एक उपप्रश्न आहे की त्या पिकनिकला तुम्हाला माहिती आहे की बाबा हां तिथे जायचं आहे आपल्याला आणि इनमीन आपण 4 जण जाणार आहे तर 40,000 रुपये खर्च होईल. 40,000 रुपये तुम्ही त्याच्याजवळ द्या की या पिकनिकला सगळा खर्च आहे ना तू करायचा, याच्यातून खर्च करायचा आणि सगळ्याचा तो हिशेब ठेवायचा. त्याला पैशाची तर व्हॅल्यू कळेलच, वर त्याच्याबरोबर त्याला हेही जाणीव होईल की आपल्याला 40,000मध्ये अख्खी टूर करायची आहे, आपल्याला सगळी जी काही एन्जॉयमेंट आहे, जो काही आनंद आहे. आणि त्यावेळेला तुम्हाला त्याची रिस्पॉन्सिबिलिटी, त्याचं तुमच्याबद्दलचं प्रेम किंवा एखाद्या वेळेला तो असं म्हणेल की बाबा आपण तुम्हाला आहे ना एक जॅकेट घेऊ चांगलं. मग ते तुम्हाला जॅकेट घेताना 1200 रुपये खर्च झाला तर तो त्याच्या आवडीची एखादी त्या ठिकाणची ट्रिप असेल ती कॅन्सल करेल की बाबा या ठिकाणी ही ट्रिप आपल्याला करायची होती पण आपण ही कॅन्सल करू का, तर आपण बाबांना जॅकेट घेतले. ही भावना आहे ना ही निर्माण करायला पाहिजे आणि ही व्यवहारामधनंच होईल म्हणजे. आणि ह्या प्रकारे तुम्ही हातोटी ठेवायला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही वागलायत का कधी मुलाचे. एकतर होयमध्ये उत्तर असेल नाही तर नाहीमध्ये उत्तर असेल. प्रश्न खूप सोपे आहेत आणि उत्तरं नाही असेल ना अजिबात घाबरू नका, ती होयमध्ये कन्वर्ट होण्याचा प्रयत्न करा. खूप सोपे प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरंही सोपी आहेत आणि निर्विवाद त्याच्यामध्ये चेंज करणं पण पॉसिबल आहे. आणि 12वा सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा येतो की तुमच्या मुलांच्या म्हणजे तुमच्या पाल्याच्या भूतकाळातल्या चुका ना तुम्ही माफी दिलेली आहे का. 100% तो टीनेजर झाल्याच्या नंतर त्याच्या वागण्यामध्ये जेव्हा बदल होतं त्यावेळेला त्याच्या अगोदर त्यांनी कुठेतरी एखादा हावरटपणा केलेला असतो, त्याने एखाद्या ठिकाणी तो चुकीचा वागलेला असतो, एखाद्या ठिकाणी त्यांनी उलट उत्तर केलेलं असतं, एखाद्या ठिकाणी तो उशिरा आलेला असतो किंवा तो दुसरं कुणाला तरी अपमानास्पद बोललेला असतो. पण ही त्याची भूतकाळातली चूक आहे. त्यावेळेला त्याची ही प्रज्ञा नावाची बुद्धी ॲक्टिवेट नव्हती. हा तुम्ही कधी विचार केलाच नाही की यार तो भूतकाळ आहे त्याचा. त्यावेळेला आपण त्याला ओरडलं, त्यावेळेला त्याला शिक्षा दिली, त्यावेळेला आपण त्याला मारलं, पण तीच गोष्ट तुम्ही 10 वेळा रेकॉर्ड करत राहता की असं नाही असं असं नाही असं. मग ते रिपीटेड होऊन आहे ना त्याचं इरिटेशन त्याला जास्तीत जास्त होतं. आणि मग तो विषय काढला ना की तो म्हणतो चला आता शांतपणे बसा, आता अख्खा इतिहास होईल, आता पूर्ण पुष्पांजली आपल्यावरती होईल आणि तेव्हा आपला बाप शांत होईल. ही भावना नका निर्माण करून देऊ. म्हणजे की तुमच्या भूतकाळातल्या त्याच्या ज्या चुका असतील त्या चुका माफ करायला पाहिजे आणि नव्याने आयुष्यामध्ये सुरुवात करायला पाहिजे की तो त्याचा भूतकाळ होता आणि हा त्याचा वर्तमान आहे आणि पुढे भविष्यकाळ आहे. हे नातं खूप सुंदर आहे, हे नातं जपा, हे नातं डेव्हलप करा. इतकं डेव्हलप करा ना की तुमच्या पाल्याला वाटलं पाहिजे की मी कुठेही चाललो आहे ना तर न सांगता नाही जाता पाहिजे, ॲटलिस्ट माझ्या बापाला कानावर घालायला पाहिजे. आणि एवढी सुधारणा जर तुम्ही तुमच्यामध्ये केली ना 200% मी तुम्हाला सांगतो की उत्तुंग व्यक्तिमत्वाची व्यक्ती तुमच्या घरामध्ये निर्माण होईल. वा, क्या बात आहे. अतिशय सुंदर अशा पद्धतीचं मार्गदर्शन आजच्या वेगळ्या विषयाच्या निमित्तानं आणि वेगळे बरेच मुद्दे मला वाटतं ज्यांना व्यवस्थित कळलं नसेल त्यांनी पुन्हा एकदा हा एपिसोड बघा. काही वेळाने हा एपिसोड यूट्यूबवरती साम टी व्हीच्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं आपण योग्य दिशेनं जातोय की नाही त्याचं एक जजमेंट स्वतःला घेता येणं जे म्हणतो आपण ते निश्चितपणानं आपल्याला घेणं शक्य होईल. जसं मी सुरुवातीला सांगितलं सर पनवेलमध्ये असतात, दादरमध्ये असतात आणि आता सर पुण्यामध्ये सुद्धा आहेत. त्याच्या डेट्स आणि सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला स्क्रीनवरती आता सरांचे नंबर्स दिसत आहेत. तुम्ही निश्चितपणानं त्या ठिकाणी संपर्क करू शकता, सरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता, मार्गदर्शन घेऊ शकता आणि निश्चितपणानं तुम्हाला जे काही उपचार हवेत शास्त्राच्या माध्यमातून ते पण तुम्ही करून घेऊ शकता. सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगितली त्यासाठी अगदी मनापासून आभार. साईनाथ आप सबकी भले केले, गुरु गोरक्षनाथ आप सबकी भले केले, श्री गुरु निरंजननाथ विजय तेतराम आदेश. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबायची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम टी व्ही.